नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची एकमतानं निवड। राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवू। निवडीनंतर नूतन अध्यक्षांची प्रतिक्रिया। कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। स्थानिक स्वराज्य संस्था इंडिया आघाडी म्हणून लढण्याबाबत बैठकीत चर्चा। महिलेला साखळदंडानं बांधून घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीला। पोलिसांनी केली महिलेची सुटका। संबंधित महिलेचा भाऊ, भाऊजाई आणि भाच्या विरोधात गुन्हा दाखल। महिला मनोरुग्ण असल्याची चर्चा। रानडुकरांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाला पाहताच धूम ठोकली। पन्हाळा तालुक्यातील केखले इथला प्रकार। आणि लिपिकाला मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्द करा। पोलीस बंदोबस्तात झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। मावळते अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या राजीनामा नाट्यामुळे गोकुळ दूध संघाची अध्यक्ष निवड चर्चेत आली होती। अखेर या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची एकमतानं निवड करण्यात आली। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पक्षीय भेद जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र येत शाहू आघाडी निर्माण केली। या आघाडीनं सत्तांतर घडवलं। त्यानंतर गोकुळ दूध संघाचा कारभार सुरळीतपणे सुरू असतानाच नव्या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर गोकुळच्या दुधाला उकळी फुटली। संघ चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी राज्य सरकारचं सहकार्य हवं, त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा हवा असं सांगत मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी ठरल्यानुसार राजीनामा द्यायला नकार दिल्यानंतर गोकुळ दूध संघातला राज्यस्तरीय नेत्यांचा हस्तक्षेप उघड झाला। अखेर नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह शाहू आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर शाहू आघाडी म्हणून लढवल्यामुळं ठरल्याप्रमाणे डोंगळेंनी राजीनामा द्यावा अशी भूमिका घेतली। सर्व संचालकांनी सुद्धा हीच भूमिका घेतली, त्यामुळे अखेर डोंगळेंनी राजीनामा दिला। डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर शाहू आघाडीच्या नेत्यांसह संचालकांच्या चर्चेतून अध्यक्षपदाची माळ संस्थापक आनंदराव पाटील सुळेकरांचे पुत्र शशिकांत पाटील सुळेकर यांच्या गळ्यात पडणार असं जवळपास निश्चित झालं होतं। परंतु काल गुरुवारी सायंकाळी शाहू आघाडीचे नेते जिल्हा बँकेत चर्चेसाठी एकत्र आले। या चर्चेत अध्यक्षपदासाठीचं नाव बंद लिफाफ्यातून संचालक मंडळाच्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचेल असं निश्चित करण्यात आलं। त्यानुसार आज सकाळी आमदार सतेज पाटील यांनी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे नव्या अध्यक्षांच्या नावाचा बंद लिफाफा सुपूर्द केला। अध्यक्ष निवडीपूर्वी सत्ताधारी संचालकांची बैठक झाली। या बैठकीला मावळते चेअरमन अरुण डोंगळे, संचालक सुजित मिणसेकर, बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील सुळेकर, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अजित नरके, प्राध्यापक किसन चौगले, नवीद मुश्रीफ, अभिजित तायशेटे, रणजित पाटील, नंदकुमार ढेंगे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, SR पाटील, अमरीश घाटगे, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, अंजना रेडेकर, स्वीकृत संचालक युवराज पाटील, RK मोरे, मुरलीधर जाधव उपस्थित होते। दुपारी 2:30 वाजता सर्वजण एकत्रितपणे अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी सभागृहात पोहोचले। दुपारी 3 वाजता अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी नवीद मुश्रीफ यांचं नाव सुचवलं, तर मावळते अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अनुमोदन दिलं। निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सगळ्या नेते मंडळींच्या सहकार्यानं आपणाला तरुण वयात मोठी जबाबदारी मिळाली असून आघाडीच्या सर्व नेत्यांच्या विश्वासाला पात्र राहून कारभार करू अशी ग्वाही दिली। माझ्यावर अत्यंत विश्वास टाकला ते आमचे सर्व संचालक मंडळाचे सहकारी सर्वांचं, तसेच खास करून विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगळे साहेब यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभारी आहे आणि तमाम दूध उत्पादक सभासदांचं मनापासून आभारी आहे की फार मोठी जबाबदारी तिने माझ्यावर टाकली आणि ज्येष्ठांच्या पासून एकदम मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन या ठिकाणी आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी झालेलो आहे। अशीच साथ मला भविष्यामध्ये सर्व संचालक मंडळाची राहावी यासाठी मी सर्व माझ्या संचालक सहकाऱ्यांना मी विनंती करतो।
माझं काय चुकत असेल तर मला त्याच वेळी त्यांनी सर्वांनी मला अवगत करावं. मी निश्चितपणे त्यामध्ये बदल करून घेईन. परंतु दूध संघ हा अत्यंत शिखराच्या यशाच्या डोंगरापर्यंत पोहोचलेला आहे. अजून पुढं फार मोठी आव्हानं आहेत. ती आव्हानं पेलण्याची ताकद आई अंबाबाई आम्हा सर्वांना देऊ दे, अशा आशीर्वाद आम्हाला सर्वांना मिळू दे. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर असलेले संचालक शशिकांत पाटील सुयेकर आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आघाडीच्या नेत्यांनी दिलेला निर्णय मान्य असल्याचं सांगितलं. शाहू आघाडी परिवर्तनामध्ये जे काही आम्ही निवडून आलो सगळे, त्यामध्ये काही नेते मंडळी जो निर्णय घेतात तो सगळ्यांनी मान्य केला आहे. सभासद हे गोकुळच्या पाठीशी ठामपणे राहिलेले आहेत, त्यामुळे गोकुळ सक्षम आहे. आणि जो आतापर्यंत निर्णय घेतला तो सभासदांनी मान्य केलेला आहे. त्या पद्धतीने कारभार गोकुळ चाललेला आहे आणि बिननिवड झालेली आहे. त्यामुळे काय आता विषय नाही. जे आम्ही स्थापन केली शेतकरी सेवा परिवर्तन आघाडी, राज्यातील शेतकरी परिवर्तन आघाडीच्या आघाडीचा चेअरमन झालेला आहे. निवडीनंतर नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. कोल्हापुरातील राजारामपुरीमधील दौलतनगरमधील एका लहान घरात 40 वर्षीय महिलेला साखळदंडानं बांधून घातल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आला. याची माहिती मिळताच एलसीबी आणि राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या महिलेची सुटका केली. ही महिला मनोरुग्ण असल्यानं तिला बांधून ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. राजारामपुरी पोलिसांनी या प्रकरणी या महिलेचा भाऊ, भावजय आणि अल्पवयीन भाच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील दौलतनगर परिसरातील पाथरूट वसाहत परिसरात एका 40 वर्षीय महिलेला एका खोलीत साखळदंडानं बांधून घातल्याची माहिती पोलिसांना आज दुपारी मिळाली. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तात्काळ पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी एका खोलीमध्ये एका 40 वर्षीय महिलेला साखळदंडांनी बांधून घातलं होतं. पोलिसांनी त्या महिलेची सुटका केली आहे. सुरेखा साळी असं त्या महिलेचं नाव असून या महिलेला पोलिसांनी एका रुग्णवाहिकेतून उपचारासाठी CPR इथं दाखल केलंय. ती महिला तिचा भाऊ सूर्यकांत साळी, भावजय रूप साळी आणि अल्पवयीन भाच्यासह राहत होती. दरम्यान पोलिसांनी या महिलेची सुटका केली त्यावेळी तिचा भाऊ आणि भावजय परगावी गेले असल्यानं महाविद्यालयीन शिक्षण घेणारा त्या महिलेचा भाचा मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून महिलेला साखळदंडानं का बांधून घातलं होतं याची माहिती घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. आज ही घटना उघडकीस आली त्यावेळी परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सायंकाळी या प्रकरणी भाऊ सूर्यकांत साळी, भावजय रूपा साळी आणि अल्पवयीन भाच्याच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठेतून नवीन उड्डाणपूल तयार करण्याचा घाट घालू नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. बुधवार पेठेतून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करून प्रस्तावित CPR चौक, खानविलकर बंगला, पंचगंगा स्मशानभूमीची मागील बाजू ते शिवाजी पूल हा मार्ग लवकरात लवकर तयार करावा अशी मागणी करत स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदन सादर केलंय. रत्नागिरीला जोडणारा महामार्ग हा जुना बुधवार पेठेतून जातो. ग्रामीण भागातील नोकरदार, स्थानिक लोक आणि पर्यटनासाठी येणारी लोक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळं हजारो वाहनं या रस्त्यावरून दररोज ये-जा करतात. CPR चौक, जुना बुधवार तालीम आणि छत्रपती शिवाजी पूल या मार्गावर दाट नागरी वस्ती असल्यानं वाहनांच्या गर्दीमुळे इथल्या रहिवाशांना रस्ता देखील ओलांडता येत नाही. रस्ता अरुंद असल्यामुळं वाहतूक कोंडी नेहमी मोठ्या प्रमाणात होतीये. त्यामुळं प्रस्तावित रस्ता असलेला CPR चौक, खानविलकर बंगला, पंचगंगा स्मशानभूमीची मागील बाजू शिवाजी पूल या मार्गे नवीन DPR उड्डाणपूल लवकरात लवकर व्हावा अशी मागणी जुना बुधवार पेठेतील नागरिकांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी आज महापालिका उपायुक्त पंडित पाटील यांना दिलं. दरम्यान CPR चौक, खानविलकर बंगला, पंचगंगा स्मशानभूमीची मागील बाजू ते शिवाजी पूल असा प्रस्तावित रस्ता असताना DPR तयार करताना बुधवार पेठेतून नवीन उड्डाणपूल तयार करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप बुधवार पेठेतील नागरिकांनी केलाय. जुना बुधवार पेठेतनं नॅशनल हायवे जातो. या नॅशनल हायवे जात असताना नागरी वस्तीमधून जातो आणि मुळामध्ये आत्ता वाहनांची संख्या वाढलेली आहे, पर्यटन वाढलेलं आहे, पण रस्ता आहे तेवढाच आहे. परवा दिवशी कलेक्टर ऑफिसला मंत्र्यांची, आमदारांची मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पूल या ठिकाणी उड्डाण पूल आणि अंतर्गत रस्ते करण्याचं नियोजन यासाठी मिटिंग झाली. पण यामध्ये आम्हाला एवढंच सांगायचं आहे
की CPR मार्गे खानविलकर पंप ते पंचगंगा मशानभूमी शिवाजी पूल असा जो प्रस्तावित रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा, त्या मार्गे उड्डाणपूल करावे. त्या ठिकाणी महानगरपालिकेने 100 फुटी रस्ता खानविलकर पंपाला लागून केलेला आहे. पुढे काही शेतकऱ्यांच्या जागा TDR स्वरूपात घेतलेल्या आहेत. मग हा प्रस्तावित रस्ता होणार कधी? काय होणारे उड्डाणपूल परत जुना बुधवार पेठेतनं तुम्ही करण्याच्या नियोजनाचा घाट घातला आहे का? या मागणीसाठी आम्ही आत्ता उपायुक्तांना भेटून प्रस्तावित जो रस्ता आहे तो लवकरात लवकर करावा आणि जुना बुधवार पेठेतील नागरिकांना, राहणाऱ्या लोकांना जो त्रास होतो, जो रस्त्याच्या पलीकडे आम्हाला ओलांडता येत नाही, ह्या त्रासापासून आम्हाला लवकर महापालिकेनं मुक्त करावा आणि पर्यायी रस्त्याचा प्रस्ताव लवकर तयार करून आम्हाला या ठिकाणी सुटका करावी आमची. यावेळी अनिल पाटील, गणेश जाधव, शशिकांत हळदकर, आनंदराव पाटील, रणजित शिंदे, शशिकांत जाधव, किसन पाटील, मधुकर पाटील, विजय नाईक, संतोष दिंडे आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा पोलीस संरक्षणामध्ये पार पडली. या सभेत अनेक विकास कामांच्या विषयांवर सभेमध्ये चर्चा झाली. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला झालेल्या मारहाणीबद्दल संबंधित सदस्यांचं सदस्यत्व रद्द करावं या मागणीचा ठराव या सभेत मंजूर करण्यात आला. राधानगरी तालुक्यातील कौलव ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज पार पडली. सभेचं प्रास्ताविक आणि विषयांचं वाचन ग्रामसेवक शिवाजी आरडे यांनी केलं. या सभेत घरकुल योजनेसह विविध कामांच्या विषयावर चर्चा झाली. घरकुल योजनेचा सुरू असलेला सर्वे घाई गडबडीनं होतोय, त्यासाठी मुदतवाढ मिळावी असा ठराव करत हा ठराव शासनापर्यंत सादर करावा अशी मागणी दशरथ पाटील यांनी केली. 2 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लिपिकाला झालेल्या मारहाणीचं गांभीर्य ओळखून संबंधित सदस्यांचं सदस्यत्व रद्द करावं असा ठराव महेश पाटील यांनी मांडला. दौलत पाटील आणि उत्तम चव्हाण यांनी अनुमोदन देत बहुमतानं ठरावाला मंजुरी दिली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपलं कामकाज नियमित सुरू करावं असं आवाहन ग्रामस्थांनी केलं. या ग्रामसभेसाठी 14 पैकी 6 सदस्य उपस्थित होते, तर 8 सदस्य गैरहजर होते. सदस्यांच्या गैरहजेरीबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पोलीस बंदोबस्तात ही ग्रामसभा पार पडली. कोल्हापुरातील गांधी मैदानाच्या दुरावस्थेवरून काल शिवसेना ठाकरे गटानं आक्रमक आंदोलन करत आमदार राजेश क्षीरसागर यांना लक्ष्य केलं. त्यानंतर आज शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. मान्सूनपूर्व पावसात गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झाल्यानं गांधी मैदानाच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी गेला कुठं असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना ठाकरे गटानं याच मुद्द्यावरून आक्रमक आंदोलनं सुरू केली आहेत. काल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमा मैदानातील पाण्यात टाकत ठाकरे गटानं लक्षवेधी आंदोलन केलं. या आंदोलनावर पत्रकार बैठक घेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांची बदनामी करण्यासाठी काही लोक स्टंटबाजी करतायत असा आरोप केला. 4 ते 5 दिवस या कोल्हापूर नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसाअभावी गांधी मैदानामध्ये जे तळ्याचं स्वरूप आलं आणि हे तळ्याचं स्वरूप कशामुळं आलं आणि कुणी केलं, ह्याला कारणीभूत कोण आहे? तर मला एवढंच आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सांगतो की ह्या कोल्हापूर शहरामध्ये असे समाजकंटक आहेत की जाणीवपूर्वक कुठं गाद्या टाकायच्या, कुठं प्लॅस्टिकच्या बादल्या टाकायच्या आणि हे कुठं तर अभाव गांधी मैदानाला जे सुशोभीकरण करण्याचं जे काम चालू आहे त्या कामाला कुठं तो खो घालावा, कुठं तर ह्या कामाला बदनाम करायचं, अशा पद्धतीच्या अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत यांना फक्त माझी विनंती एवढी आहे की जे काम चालू आहे हे जनतेच्या नजरेसमोर चालू आहे. शिंदे गटाचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावर निशाणा साधला. 30 वर्षाच्या वर राजकीय कारकिर्दीत मी रविकिरण इंगोले या नावाच्या व्यक्तीसारखा थिल्लर व्यक्ती कुठला बघितला नाही. राजकारणात आरोप प्रत्यारोप नेहमीच एकमेकावर होतात, पण इतक्या द्वेषजनक आणि विकृतरित्या माने आमदार राजेश क्षीरसागर साहेबांच्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत, ही त्यात त्यांची विकृती दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती गांधी मैदानाचा राजकारणाचा अड्डा करत आहेत. मुळात गांधी मैदानातून हजारो खेळाडू तयार झालेले आहेत आणि चांगल्या देश पातळीवर सुद्धा त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. त्या मैदानातून खेळाडू तयार झाले पाहिजेत. ते खेळाडूंचं मैदानच ही व्यक्ती जेन केन आपल्या हस्तकान करवी किंवा हस्तेपर असते त्या मैदानात कधी जाणारे साईडची जाणारी जी
वाहिनी आहे तिथं गाद्या टाकून गिरद्या टाकून बुजवून ते मैदान बुजवून तुंबलेलं दाखवलं जातं आणि तलावाचं स्वरूप त्याला दाखवलं जातं आणि रामाने राजे क्षीरसागरांची बदनामी केली जाते. दरम्यान या पत्रकार बैठकीनंतर ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख सागर साळोखे यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांच्यावर निशाणा साधत हिम्मत असेल तर आमदार क्षीरसागर यांनी उत्तर देण्यासाठी स्वतः रविकिरण इंगवले यांच्यासोबत एका व्यासपीठावर यावं असं आव्हान दिलं. गद्दार सेनेचे शहर प्रमुख रणजित जाधव यांनी जी पत्रकार परिषद जी घेतल्या ही आमच्या शहर प्रमुख रविकिरण इंगवले हे 4 वेळा निवडून आले, 4 वेळा महापालिकेवर. एकदा उपमहापौर झाले, एकदा स्टँडिंग चेअरमन झाले. आणि तुमच्या नेत्याला सांगा की ज्यावेळी साहेब निवडून आले 4 वेळा त्यावेळी तो कुठल्याही पदावर नव्हता. तुम्हाला गल्लीत पण कोण हाक मारत नाही आणि तुम्ही आमच्या शहर प्रमुखावर बोलायचं चाललाय. लक्षात ठेवा, तुमचा नेता ह्यो EVM-वर निवडून आलेला आहे. धमक जर असेल तर एका व्यासपीठावर रविकिरण इंगोले साहेब येऊन देत आणि तुझा पण नेता येऊन दे, मग होऊन जाऊन दे. गोकुळमधील महाडिकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू आघाडीची स्थापना करण्यात आली होती. नवीद मुश्रीफ यांची याच आघाडीचे म्हणून अध्यक्षपदी एकमतानं निवड झाली आहे, असं काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय. आज अजिंक्यतारा कार्यालयात गोकुळचे नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या सत्कारानंतर ते माध्यमांशी बोलत होते. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर नूतन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अध्यक्ष मुश्रीफ यांचं अभिनंदन करत त्यांना 20 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्यासह गोकुळचे संचालक उपस्थित होते. या सत्कारानंतर आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळते अध्यक्ष अरुण डोंगळेंच्या भूमिकेमुळे गोकुळच्या अध्यक्ष निवडीचा विषय राज्य पातळीवर पोहोचला असं सांगितलं. अध्यक्षपदासाठी राजर्षी शाहू आघाडीचे 6 संचालक इच्छुक होते, पण गुरुवारी आघाडीच्या नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत नवीद मुश्रीफ यांचं नाव एकमतानं निश्चित झाल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. किंवा अनेक चांगले प्रकल्प, सोलरचा प्रकल्प असू दे, पेट्रोल पंप चालू करण्याचा विषय असू दे, 18 लाखापर्यंत विक्री नेण्याचा विषय असू दे, हे सगळे विषय आम्ही हाताळले. जे पूर्वीच्या काळामध्ये एका व्यक्तीकडं हा गोकुळ होता, एका व्यक्तीच्या भोवती हा गोकुळ फिरत होता. आता हा गोकुळ 5 लाख शेतकऱ्यांच्या भोवती फिरवायचं काम गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. गेली कित्येक वर्ष एका अपप्रवृत्तीच्या ताब्यातील गोकुळ संघ आम्ही काबीज करून त्यांचा टँकरचा व्यवसाय बंद केला आणि गोकुळ संघ सभासदांच्या ताब्यात दिलाय. पूर्वी गोकुळ संघ एकाच व्यक्तीच्या भोवती फिरत होता, आता 5 लाख लोकांच्या भोवती गोकुळ संघ फिरतोय, असा टोलाही आमदार सतेज पाटील यांनी लगावला. 13 डिसेंबर 1942 या दिवशी गारगोटी कचेरीवर क्रांतिकारकांनी हल्ला केला होता. त्यावेळी 7 तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांचा जाज्वल्य इतिहास असणारी भुदरगड तहसील कार्यालयाची जुनी इमारत वारसा स्थळ म्हणून जतन न करता शासनाकडून इतिहास पुसण्याचं काम केलं जातंय. हे न थांबवल्यास 1 जूनपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भुदरगड हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीनं आज पत्रकार बैठकीत दिलाय. 13 डिसेंबर 1942 या दिवशी गारगोटी कचेरीवर क्रांतिकारकांनी हल्ला करून ब्रिटिश सरकारला भारत छोडोचा इशारा दिला होता. या क्रांतिकार्यामध्ये 7 तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. संपूर्ण देशाच्या इतिहासामध्ये ही एक महत्त्वपूर्ण घटना होती. या इतिहासाचं स्मृतिस्थळ असलेल्या भुदरगड तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीवरील खापऱ्या उतरवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही इमारत वारसास्थळ म्हणून जतन आणि संवर्धन न करता पाडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे भुदरगड वासियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ऐतिहासिक वास्तू निर्लेखन करण्यापूर्वी जनभावना जाणून घेण्यासाठी जनसुनवाई घेणं आवश्यक असतं, पण अशी कोणतीही प्रक्रिया संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवली नाही.
दरम्यान कचेरीची मूळ इमारत आहे तशी ठेवावी, नवीन तहसीलदार कार्यालयासाठी शेजारील तहसीलदार निवासस्थान अथवा पोलीस ठाण्यानजीकच्या डीएड कॉलेज समोरील जागा निवडावी. या वास्तूमध्ये कलादालन, म्युरल शिल्प, क्रांतिकारकांचे पुतळे, पाल गावातील नैसर्गिक गुहांची प्रतिकृती, कूर गावचा पूल प्रतिकृती आदींची निर्मिती करून भुदरगडचा इतिहास देशात पोहोचवा आणि ही जागा हुतात्म्यांच्या नावे सरकारी नोंद करावी अशी मागणी भुदरगड हुतात्मा स्मारक बचाव कृती समितीनं आज पत्रकार बैठकीत केली आहे. जुनी इमारत पाडण्याची प्रक्रिया थांबवून पालकमंत्र्यांनी बैठक घ्यावी, अन्यथा 1 जूनपासून भुदरगड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नदरुद्दीन काझी, आदेश माळवदे, प्रभाकर तांबट, सुंदर देसाई, सईद शेख, मच्छिंद्र मुगडे, राजेश महाजन, सचिन भांदिगरे, राजेंद्र यादव, कृष्णा भारतीय, संपत चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक संस्थांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलं. ते एम्पथी कनेक्ट या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कसबा बावड्यातील धनराज गजानन बेडेकर या तरुणानं आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या वर्षी एम्पथी कनेक्ट कोल्हापूर या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. समाजाचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी काम करणाऱ्या संवेदनशील तरुणांना एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं ही संस्था काम करते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचा पहिला वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक संस्थांसह विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या व्यक्तिमत्वांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बाळ संघटना ग्रुप, ह्युमॅनिटी फाउंडेशन, ड्रीम टीम या सामाजिक संस्थांसह वाईल्ड लाईफचे विनायक आळवेकर, धावपट्टू आसमा कुरणे, फुटबॉलपट्टू सोहम खामकर, मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत वृषाली कुलकर्णी, फिटनेस कोच अभिषेक घरपणकर, उद्योजिका सिद्धी इंगळे या आपल्या कर्तृत्वातून तरुणाईला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सोहळ्यात बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी एम्पथी कनेक्ट कोल्हापूरनं समाजासाठी काम करणाऱ्यांना सन्मानित करत एक वेगळा आदर्श घालून दिल्याचं सांगत एम्पथी कनेक्टच्या टीमला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात निर्माण होणारी आपत्तीजनक परिस्थिती असो किंवा कोल्हापूरच्या सामाजिक क्षेत्रात योगदान देणं असो, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचं योगदान खूप महत्त्वाचं असून या संस्थांनी एकजूट कायम ठेवत समाजासाठी काम करावं असं आवाहन केलं. माजी आमदार पाटील यांनी DY पाटील ग्रुप या संस्थांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी ग्वाही दिली. कोल्हापूरमध्ये अनेक प्रश्न कदाचित आपण बघत असतो. कचऱ्याचा प्रश्न असेल, आपण विचार करतो की हा कचरा असू दे कुणीतरी टाकलाय, आपल्याला काय करायचं आहे. पण कचरा जे आपण आज कोल्हापूरमध्ये बघतो, ही जी जबाबदारी प्रशासनाची नुसती आहे का, तर का नागरिक म्हणून पण आपली आहे, हा देखील विचार आपण केला पाहिजे. आणि माझी विनंती आहे की कोल्हापूरला प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढायचं असेल तर एक टीम म्हणून आपण काम करूया, जेणेकरून ह्या प्रत्येक अडचणीतून कोल्हापूरमधनं आपल्याला एक चांगला संदेश आज या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाहेर या ठिकाणी देता येईल. या सोहळ्यात सन्मानित झालेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. या सोहळ्याला युवा मार्गदर्शक जयकुमार कुपेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जरग, शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांच्यासह एम्पथी कनेक्ट कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते. गेल्या 37 दिवसांपासून कुरुंदवाड शहर सर्वपक्षीय कृती समितीचं साखळी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन राजकीय हेतूनं प्रेरित असल्याची टीका होतीये. या टीकेला उत्तर देताना सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्यासह राजू आवडे यांनी शहराला हक्काचं मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावं यासाठी आंदोलन सुरू असून कितीही टीका झाली तरी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं स्पष्ट केलंय. कुरुंदवाडमधील सर्वपक्षीय कृती समितीनं स्वच्छ पाण्यासाठी आंदोलन सुरू केले. गेल्या 37 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांनी कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणी उपोषणाला बसलं म्हणून पाणी योजना मंजूर होत नाही अशी टीका करत कृती समितीच्या हेतूवर शंका उपस्थित केली. आमदार यड्रावकरांच्या टीकेला उत्तर देताना कुरुंदवाडवासियांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी आंदोलन सुरू असून शहरासाठी सक्षम पाणीपुरवठा योजना मंजूर होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. ते किती झाले तरी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी कुणाचं ऐकून काय सांगावं त्याच्यापेक्षा कुरुंदवाडची जनता, कुरुंदवाडच्या जनतेला स्वच्छ व मुबलक पाणी कसे मिळेल
त्यासाठी जरूर राजकारण करावं. आणि आज तरी कृती समितीमार्फत मी असं सांगतो की कृती समिती पाणी प्रश्नात कधीही राजकारण करणार नाही. माजी नगरसेवक राजू आवळे यांनी राजकारणासाठी मोकळं मैदान आहे, इथं फक्त पाण्यासाठी आंदोलन सुरू असून यापुढं कुणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही असा टोला लगावलाय. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजी आलासे, ND पाटील, हर्षद बागवान, राजेंद्र बेले, जितेंद्र साळुंखे, अनिकेत बेले, कैकाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष माने सर यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू उत्पादनांचे ब्रँड अँबॅसेडर बनून जिल्ह्यात बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. कणेरी मठ इथं आयोजित बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेत ते बोलत होते. कणेरी मठ इथल्या कृषी विज्ञान केंद्रात बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आत्मा कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित या कार्यशाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे, सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यासाठी शासनाच्या वतीनं अनेक उपक्रम आणि योजना राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी बांबू उत्पादनाचं ब्रँड अँबॅसेडर म्हणून जिल्ह्यात बांबूचं क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलं. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं बांबू उत्पादन वाढवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. शेतीत वेगवेगळी उत्पादनं घेताना किंवा नवीन प्रयोग राबवताना सुरुवातीला विरोध होतोच, मात्र याच उत्पादनातून फायदा झाल्यानंतर सर्वजण सोबत येतात. ही मानसिकता समजून घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामूहिकदृष्ट्या बांबू उत्पादन घेण्यावर भर द्यावा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठरवलं तर बांबू उत्पादनात क्रांती घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विकसित कृषी संकल्प अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, नेरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ लाल सिंग, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह, बांबू सोसायटी ऑफ इंडियाचे अरुण वांद्रे, बांबू उत्पादक प्रगतशील शेतकरी प्रदीप तातेड, उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, पोपट पाटील, किरण पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त 1 जूनला पाचगाव इथं गवळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त युवराज गवळी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राज्यभरातील गवळी समाजाला एकत्र करण्याचे काम महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येत आहे. राज्यभरात या ट्रस्टच्या 25 शाखा कार्यरत आहेत. या ट्रस्टच्या कोल्हापूर शाखेचा 46वा वर्धापन दिन 1 जूनला साजरा होणार आहे. या निमित्तानं पाचगावमध्ये गवळी समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे विश्वस्त युवराज गवळी यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अजय पिरवटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्याचं खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या मेळाव्याला माजी आमदार ऋतुराज पाटील, ट्रस्टचे माजी अध्यक्ष कृष्णात डाकरे, राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्वंट्स बँकेचे संचालक रवींद्र पंदारे, बाजार समितीचे सदस्य संदीप वरंडेकर, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे संचालक विठ्ठल लटके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वर्धापन दिनी सकाळी 11 वाजता होम मिनिस्टर कार्यक्रम, दुपारी 3 वाजता मेळाव्याचं उद्घाटन, त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या समाज बांधवांचा सत्कार होणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष दिलीप गवळी, पुष्पक चिले, सचिन महाडिक, निशिकांत चाचे, उदय डाकवे, स्वाती चौगले आणि सुजाता दळवी उपस्थित होते. आयुष्मान भारत कार्डसह अनेक ऑनलाईन पद्धतीने केलेल्या कामांचा मोबदला मिळावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी येत्या 15 दिवसांमध्ये यावर निर्णय घेतला नाही तर मोर्चासह आरोग्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
2020मध्ये आयुष्मान भारत कार्डसाठी 2 वेळा सर्व्हे करण्यात आला. पहिला ज्येष्ठ नागरिकांचा, त्यानंतर दुसरा संपूर्ण कुटुंबाचा सर्व्हे करण्यात आला. यानंतर 2023मध्ये आयुष्मान भारत कार्ड हे ऑनलाईन पद्धतीनं काढण्याचे आदेश शासनानं दिले. यासाठी आशा वर्कर यांच्या आयडीवरून आयुष्मान भारत कार्डसाठी KYC करण्याची ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आली. मात्र आत्तापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं केलेल्या कोणत्याही कामाचा मोबदला आशा वर्करना देण्यात आलेला नाही. या ऑनलाईन KYCसाठी 5 रुपये आणि कार्ड ऑनलाईन वितरण करण्यासाठी 3 रुपये असं मानधन निश्चित करण्यात आलंय. हे मानधन तात्काळ मिळावं अशी मागणी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं करण्यात आली आहे. जे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून येणारे मानधन आहे ते अद्यापही थकीत आहे. मग असं जर आशांना जर विनामोबदला विना मानधन काम करावं लागत असेल तर आशांचं रोजीरोटी चालणार कशी, हा एक मुद्दा उपस्थित होतो. आणि हा मुद्दा घेऊनच आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो. तसेच बघायला गेलं तर ऑनलाईनची जी कामं आहेत त्याच्या मानधन कुठल्याही पद्धतीचं, त्यामध्ये पंतप्रधान मातृत्व वंदन योजना आहे, युविन ॲप आहे, यासाठी जी शासनाने मानधनाची तरतूद करायला हवी किंवा जे मानधन आहे ते वेळीच दिलं पाहिजे आणि ते आशांच्या खात्यावर वर्ग झालं पाहिजे. हे मानधन प्रति कार्ड 50 रुपये इतकं करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांना देण्यात आलं. यावर 15 दिवसांमध्ये निर्णय झाला नाही तर मोर्चा काढण्यासह पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना घेराव घालू असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्याचे आरोग्यमंत्री असताना सुद्धा आरोग्याच्या क्षेत्रातलं हे दुर्लक्ष, ते रोज अनेक घोषणा करत असतात आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची काय त्यांनी पाहावी. माझ्या आरोग्यमंत्र्यांना विनंती आहे, आम्हाला महिलांना पावसाळ्यात मोर्चा काढायला लावू नका, या प्रश्नाची सोडवणूक करा, नाही तर तुम्हाला घेराव घालावा लागेल असं जाहीर इशारा आम्ही त्यांना देत आहोत. यावेळी संगीता पाटील, भरमा कांबळे, सुरेखा तिसंगीकर, मनीषा मोरे, राजेंद्र खद्रे, जयंत मिठारी आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरातील सरनाईक माळी इथं राहणाऱ्या मीना डोंगरे सेवानिवृत्त प्राध्यापिकेला मनी लॉन्ड्रिंग अँड इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये तुमच्या आधार कार्डद्वारे कॅनरा बँकेत 6 कोटी रुपये जमा झाल्याचं सांगत डिजिटल अरेस्टची भीती घालत एका भामट्यानं सुमारे 3.5 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तपासात प्रगती असल्याची माहिती आज अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे. कोल्हापुरातील सम्राटनगर परिसरातील मीना डोंगरे या सेवानिवृत्त प्राध्यापिकेला मनी लॉन्ड्रिंग अँड इन्व्हेस्टमेंट फ्रॉडमध्ये तुमच्या खात्यावर कॅनरा बँकेत 6 कोटी जमा झाल्याचं सायबर भामट्यानं मोबाईलवरून सांगितलं. त्यानंतर डिजिटल अरेस्टची भीती घालत प्राध्यापिकेची 3.5 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मीना डोंगरे यांनी राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली होती. दरम्यान या तक्रारीनंतर सायबर सेलच्या पोलिसांनी तातडीनं हालचाली करून या घटनेचा गांभीर्यानं तपास सुरू केलाय. तपासादरम्यान फ्रॉडची रक्कम चेन्नई, जयपूर, मुंबई, पुणे, पंजाब, आसाम, ओडिसा यासह विविध राज्यातील 12 बँकांच्या वेगवेगळ्या 39 खात्यांमध्ये पाठवल्याचं दिसून आलं. त्यातील एका बँकेचं खातं पोलिसांनी लॉक केलं असून त्यामधून 14 लाख रुपयांची रक्कम मिळणार आहे. तशाच पद्धतीनं दुसऱ्या एका बँकेच्या खात्यावर जमा झालेले 42 लाख रुपये जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी सांगितलं. देशभरातील ज्या बँकांच्या खात्यांमध्ये सायबर भामट्यांनी 3.5 कोटींची रक्कम पाठवली ती शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी परिसरातील एका लॉजवर एका परप्रांतीय तरुणानं आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संजीव कुमार पांडे असं त्या परप्रांतीयाचं नाव असून या आत्महत्येची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील संजीव कुमार पांडे हा तरुण कोल्हापूर शहरात खासगी नोकरी करत होता. गेल्या महिन्याभरापासून तो लक्ष्मीपुरी परिसरातील एका लॉजमध्ये राहत होता. दरम्यान काल दुपारपासून तो आपल्या खोलीतून बाहेर आला नसल्यानं लॉज व्यवस्थापकानं सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला दरवाजा तोडून खोली उघडली. तेव्हा त्या परप्रांतीय तरुणानं लॉजमधील खोलीतील फॅनच्या हुकला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पंचनामा करून आत्महत्या केलेल्या संजीव कुमार पांडे या तरुणाचा मृतदेह शववाहिकेतून उत्तरीय तपासणीसाठी CPR मध्ये पाठवला. या घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सासरच्या छळाला कंटाळून रामेश्वरी बंगडे या विवाहितेनं काल कोल्हापुरातील इराणी खनित उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अग्निशमन दलाच्या सतर्कतेनं तिला वाचवण्यात यश आलंय. दरम्यान या प्रकरणी रामेश्वरी बंगडे हिच्या फिर्यादीवरून पती चैतन्य तावडे याच्यासह सासू सासऱ्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेत राहणाऱ्या रामेश्वरी बंगडे या महिलेचा चैतन्य तावडे याच्याशी 6 महिन्यापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होऊ लागल्यानं या महिलेनं काल दुपारी रंकाळा इथल्या इराणी खणीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला वाचवलं होतं. सध्या तिच्यावर CPRमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान आज बंगडेंनी दिलेल्या फिर्यादीवरून पती चैतन्य, सासरे प्रशांत आणि सासू मनीषा तावडे या तिघांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील केखले गावाशेजारी शिकाऱ्यांनी बंदुकीतून गोळी झाडून रानडुकराची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता. वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे या शिकाऱ्यांच्या हालचाली चित्रित झाल्या असून या चित्रीकरणाच्या आधारे संबंधितांचा शोध सुरू असल्याचं पन्हाळा परिक्षेत्राचे वन अधिकारी अनिल मोहिते यांनी सांगितलंय. पन्हाळा तालुक्यातील कोडोली ते पोखले दरम्यानच्या कॅनलमध्ये मगर असल्याचं पन्हाळा वनविभागाला समजल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी मगरीचा शोध घेण्यासाठी बुधवारी दुपारी गेले होते. कॅनॉलमध्ये शोध मोहीम झाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी केखले मार्गे परत जात असताना केखले ते किरोली रोड दरम्यान निकम वस्तीजवळ शिकाऱ्यांचा शेतातून हाकारे घालण्याचा आवाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आला. वनविभागाचे कर्मचारी रस्त्यावर थांबले असता यावेळी शिकाऱ्यांनी पळणाऱ्या डुकराच्या दिशेनं बंदुकीतून बार काढला. वनविभागाच्या पथकासमोरच मोठे डुक्कर समोरील शेतातून बाहेर पडलं आणि शेतकऱ्याच्या शेडमध्ये घुसलं. शिकाऱ्याचा नेम चुकल्यामुळं डुक्कर थोडक्यात बचावलं आणि उसाच्या शेतात पसार झालं. डुकरामागून पळणाऱ्या शिकाऱ्यांना वनविभागाचे कर्मचारी दिसताच त्यांनी पाठ फिरवून उसाच्या शेतातून पळ काढला. वनविभागाच्या पथकासमोरच हा सगळा प्रकार घडल्यानं वनविभागाच्या पथकानं तात्काळ ड्रोन कॅमेऱ्याद्वारे परिसराचं चित्रीकरण सुरू केलं. ड्रोन कॅमेऱ्यात 5 ते 6 जणांच्या संशयास्पद हालचाली चित्रित झाल्यात. या चित्रीकरणाच्या आधारे शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचं पन्हाळा परिक्षेत्राचे वन अधिकारी अनिल मोहिते यांनी सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था इंडिया आघाडी म्हणून एकत्रपणे लढवण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष VB पाटील यांच्या सह घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकसंघपणे लढण्याचं आवाहन केलं. आमदार सतेज पाटील यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी पुढील 15 दिवसांमध्ये तालुका स्तरावर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घ्याव्यात असं सूचित केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, बाबासो देवकर, भारती पोवार, सुभाष जाधव, अनिल लवेकर अशा विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंत पाटील, उदय नारकर, बाळासाहेब सरनाईक, अनिल घाटगे, DG भास्कर, व्यंकप्पा भोसले, सरलाताई पाटील, सुलोचना नायकवडे, तौफिक मुल्लानी, विशाल देवकुळे, सुनील देसाई आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला साथ दिली असली तरी आता या सरकारचं कुणीच लाडकं राहिलेलं नाही असा टोला लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगलं यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ यांची एकमतानं निवड. राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवू. निवडीनंतर नूतन अध्यक्षांची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न. स्थानिक स्वराज्य संस्था इंडिया आघाडी म्हणून लढण्याबाबत बैठकीत चर्चा. महिलेला साखळदंडानं बांधून घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात उघडकीला. पोलिसांनी केली महिलेची सुटका. संबंधित महिलेचा भाऊ, भाऊजय आणि भाच्या विरोधात गुन्हा दाखल. महिला मनोरुग्ण असल्याची चर्चा. रानडुकरांची शिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाला पाहताच धूम ठोकली. पन्हाळा तालुक्यातील केखले इथला प्रकार. आणि लिपिकाला मारहाण करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्द करा. पोलीस बंदोबस्तात झालेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.